तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील परतापूर येथे अवैधरित्या गर्भलिंग निदान करणाऱ्या काळ्या रॅकेटचा आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाईत पर्दाफाश केला। या कारवाईत बोगस डॉक्टरांसह घरमालकाला रंगेहात पकडून त्यांच्या विरुद्ध विविध कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। आरोग्य विभागाला 27 जून रोजी मेहकर जवळील वेदिका लॉन परिसरातून परतापूरकडे एक्सप्रो वाहन क्रमांक MH38V7928 मधून पोर्टेबल सोनोग्राफी मशीन नेण्यात येत असल्याची खात्रीलायक गोपनीय माहिती मिळाली होती। त्यानुसार आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाने तातडीने सापळा रचून परतापूर येथील अमोल रमेश रसाड यांच्या घरावर छापा टाकला। या छाप्यादरम्यान घरामध्ये दवाखान्यासारखी व्यवस्था करण्यात आल्याचे आढळून आले। त्याचवेळी एका गर्भवती महिलेची सोनोग्राफी सुरू असल्याचे निदर्शनास आलं। तिच्यासोबत तिचे पतीही उपस्थित होते। चौकशी केली असता सोनोग्राफी करणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे नाव अनिल रामदास सोनुने, राहणार कहाडकर बुद्रुक, तालुका सेनगाव असल्याचं सांगितलं। संयुक्त झडतीमध्ये काळ्या रंगाची मोठी पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, औषधांनी भरलेली बॅग, टेथोस्कोप, थर्मामीटर, सलाईन बॉक्ससह विविध वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आलं। संबंधित व्यक्तीकडे वैद्यकीय व्यवसायासाठी आवश्यक वैध कागदपत्रे नसल्याचेही प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले। या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्तात्रय बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली मेहकर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुनीता हिवसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मेहकर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 435/2026 नोंदविण्यात आलाय। आरोपी अमोल रमेश रसाड व अनिल रामदास सोनुने यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS कलम 277, 319(2) तसेच संबंधित कायद्यातील कलम 33-33(2) आणि महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून दोघांना पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहे। MCN न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा, मेहकर।